हे काय करतोय? सांगतो ना. ते पैसे घ्या आणि माझी चेन द्या. कुठली चेन? मी तुमच्याकडे घाण टाकलेली. उगाच गळी पडू नकस. येतोच का नाही? शिपायला बोलवणारच काय? अरे मला आता शिपायची गरज नाही. त्यांना त्यांची पुष्कळ काम आहेत. माझं काम मी माझ्या हाताने करू शकतो. शिरप्या दादाला बोला, शिरप्या दादाला बोला. बोलू नकोस. पण शिरप्या तुझ्या मदतीला पडलाय तिकडे सरकारी दवाखान्यात. कालच धुलाई केली मी त्याची. बसलाय तिकडे मलमपट्टी करत. अरे बापरे. बोलानं चेन देतोस का? फेको. आयडिया काय? तुझं ते धूप घातलेलं पायता नाही ना? लालवालं काढ जरा. काळ्या बाळाची दृष्ट काढतो. चांगली काढा. काय आठवली का चेन? चेन आठवली का? आठवली आठवली. आता कसं? आणि नुसती चेन नाही, ताईच्या जमिनीचे कागदपत्र सुद्धा द्यायचे. ते नाही देणार. काढू का दृष्ट? असे सगळे वागायला कसं व्हायचं? पूर्ण उपाशी भरतील ना तुमची चेन. पायतान दे तुझं. आहे ना, ते बी ठेवतोस बरं. पोलिसांना मुकुंदा, ए मुकुंदा. काय ग आई? मुकुंदा, जरा पंताकडे जाऊन ये बाळा. तो आनंद सावकाराकडे गेलाय. काही भलतं सलतं करेल म्हणून भीती वाटते. काही भलतं सलतं होत नाही, होणार नाही. ठीक आहे. कागदपत्र कागदपत्र? काही मारामारी वगैरे केली नाहीस ना? नाही ग. त्याला जर असं नीट केलंय. आणि काही खरं सांगू, लकडी शिवाय मकडी वळणावर येत नाही. खरंच आनंदा, केवढं मोठं काम केलंस तू आज माझं. डोंगरा एवढा आधार वाटतो बघ तुझा मला. आनंदराव. आनंदराव, या 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 गुरुजी. नमस्कार. नमस्कार. बसा. म्हणजे तुमच्या भाषेत असलच थवा. हो, पण ते हरणाचं कातड नाही भाऊ आमच्याकडे. ते गेलं तेल लावत. आमचा विद्यार्थी काय म्हणतोय? काय नाही. कुणाबद्दल बोलतात हे आनंद? अगं तुम्ही ग बसाव. आनंदराव, मी तुम्हाला साफ सांगतो, ही शिकवणी आपल्याला झेपायची नाही. का? त्याला टपुरं फुटायची वेळ आली. गुरुजी, तुमचं हे असं काय झालं? तुमच्या तोंडात आले अपशब्द. आमचं वांग झालं. तुम्हाला काय करायचं? त्याला तिथं सुद्धा बोलायला शिकली नाही, पण आमचा मात्र पचका करून ठेवला. पचका. तुझा आता काय म्हणू? ग बसा. त्याला हसा काय घोड्यासारखं खिजायचं खुजायचं. तुझ्यामुळं धंद्याचं वाटूळ झालं माझं. पण तुम्ही चाललात कुठं? काशीत. म्हणजे काशीला शिकायला. पाठशाळेत सूत शिकायला जातो. चायला कुठलं शिकवणी घेतली असं झालंय माझं. अरे आनंद, काळजी करू नकोस. डॉक्टर शहा, थँक्यू व्हेरी मच. खूप टेन्शन रिलीज केलं माझ्या डोक्यावर. थँक्यू. थँक्यू. मिस्टर आनंद, गुड न्यूज फॉर यू. ऑपरेशन अगदी व्यवस्थित सक्सेसफुल झालेलं आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर शहा, डोळ्यावरची पट्टी 8 दिवसानंतर काढली तर का चालण्याचं काय ना? हरकत नाही. थँक्यू. मिस्टर आनंद, मी नसताना डॉक्टर गुळवणी पूर्ण काळजी घेतील. काहीही काळजी करू नका. ओके? ठीक आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदाम शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. देवा, आमच्या आईला लवकर दिसू दे. हो देवा. ए मामा. मामा, उद्यापासून खरंच का राहायला दिसायला लागणार? मग आपल्याला बघून तिला किती आनंद होईल नाही? पण मामा, तू आज बोलत का नाहीयेस? बोलतोय ना. मग रोजच्या सारखी गोष्ट सांग ना आम्हाला. हो, त्याशिवाय झोप नाही येत. गोष्ट ना सांगतो. तर
एक होतं गाव, छोटस गाव होत. त्या गावात एक छोटस घर होत आणि त्या घरामध्ये एक आई आणि तिची 2 छोटी छोटी मुलं राहत होती. त्याला नातेवाईक वगैरे कोणी नव्हतं. होता फक्त एक मामा, पण तो सुद्धा कुठेतरी असा खूप लांब गावाला राहायचा. आणि एक दिवस तो मामा त्यांच्याकडे राहायला आला. त्या 2 छोट्या छोट्या मुलांनी आणि त्यांच्या आईनं त्याला खूप माया लावली. सगळं हरवून बसलेल्या त्या मामाला त्या छोट्याशा घरातल्या 2 मुलांनी आणि त्यांच्या आईनं खूप माया दिली, खूप प्रेम दिलं. एक दिवस त्या मुलांच्या लक्षात आलं की आपला खरा मामा नाही, तो मामा खोटा होता. त्या मुलांनी आणि त्यांच्या आईनं त्या मामाला घरातलं हाकलून दिलं. नको रे मामा असल्या रडक्या गोष्टी सांगू. पुन्हा जर असली गोष्ट सांगितली तर शपथ आहे तुला आमची. एक्सक्यूज मी, आपण मला हा पत्ता सांगू शकाल का? काय आपण ओळखता या बाईंना? हो, पण आपण मी आनंद फडतर, काय रमाबाईंचा भाऊ. कसं शक्य आहे? अहो, तुमच्या निधनाची बातमी मी पेपरमध्ये वाचलेली आहे. बट आय गॉट सेव्ड इन द ऍक्सिडेंट. पण ताईंची बातमी वाचली? कशी वाचला का? अहो, गेले कित्येक वर्ष त्या आंधळीचं जण जगत होत्या. ताईला मला आत्ताच जाऊन भेटलं पाहिजे. जरूर भेटा. आणि गुड न्यूज फॉर यू, आजच त्यांच्या डोळ्याची पट्टी काढणार आहेत. तुम्हाला पाहून त्यांना फार आनंद होईल. थँक्यू व्हेरी मच. ताई, नाईस. हा डोळा बघू, सावकाश बघू. व्हेरी गुड. वा, छान. आता हे बघा, डोळे हळूहळू उघडा, तुम्हाला दिसायला लागेल. बघा, तुम्हाला दिसायला लागेल. तुम्ही बोला आपल्या माणसाशी. मी उचलते. डॉक्टर, नमस्कार. सदाशिवराव, तुम्ही माझ्याबरोबर बाहेर चला, मला तुमच्याशी बोलायचं. मला ओळखशील असं वाटलं नव्हतं ताई. असं कसं म्हणतोस रे? तू माझ्यासाठी एवढं केलंस आणि मी तुलाच ओळखणार नाही, असं कसं वाटलं रे तुला आनंदा? आनंदा, मी ना मावशी. राधा, तू ये ना. खरं मला वाटलं होतं त्यापेक्षा किती सुंदर दिसतेस का तू. मुकुंदा, वेणू, वेणू, माझं बाळ. आई, हा, मुकुंदा, माझा राजा. आई, कोण ग हे? अगं, इतक्यात आपल्या मामाची ओळख विसरली. कोण मामा? अगं, हा काय तुझा मामा? हा आमचा मामा नाही. अरे मीच तुमचा मामा. छट, तू आमचा मामा नव्हे. आई थांब, आम्ही आमच्या मामाला घेऊन येतो. चल रे मुकुंदा, चल ग. अरे मुलांना, अगं काय झालं या मुलांना? अगं मावशी, इतके दिवस आपल्या मामाच्या भोवती सारखी नाचत होती. मी तर आत्ताच आलो. होय मावशी, हिचं होतं ते आनंदराव वेगळं आणि हे वेगळं. काय म्हणते? मग
ज्याने आमच्यासाठी आजवर खस्ता काढला तो कोण होता? तो माझ्या मित्राचा मुलगा माधव. आलं लक्षात. मुलांचा विरस होऊ नये म्हणून तो इथं आला. मामा मामा ए मामा लवकर घरी चल. आईला दिसायला लागलं आणि तिथे एक दुसराच माणूस आलाय. तो स्वतःला मामा म्हणून घेतोय. मला नाही येता येणार. तुम्ही जा घरी. ते काही नाही. मामा आता रे काय करतो? चल ना घरी. मी नाही घरी येणार. मला सोडा बघू. मला काय दे. सोड रे मला. उतर. हाच तो माणूस स्वतःला मामा म्हणतोय. अरे मुलांना, मी तुमची गंमत केली. मी तुमचा खरा मामा नाही. तुमचा खरा मामा हा आहे माधवराव. एका कुशीत जन्म घेतलेल्या भावापेक्षाही तुम्ही जास्त केलं. या मुलांच्या आईसाठी तुम्हीच खरे मामा. म्हणजे तुम्हाला सगळं कळलं तर. हो, ताईला सुद्धा, तुमच्या बहिणीला सुद्धा कळलं. ती तुमची वाट बघते. अहो, ताईसाठी नाही पण निदान या मुलांच्यासाठी तरी तुम्ही घरी यायलाच पाहिजे. अहो, काही वेळेला रक्ताच्या नात्यापेक्षाही मनानं जोडलेली नाती अतूट असतात. मला समजा कळलंय मला. घरी चला. मावशी वाट बघते. मला 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 क्षमा करा. क्षमा कशाबद्दल? आमच्याशी खोटेपणाने वागला म्हणून? हो, पण एकच सांगतो, माझ्या खोटेपणामध्ये पाप नव्हतं माझ्या मनात. मला क्षमा करा. जातो मी. वेड्या, तो खोटेपणा सुद्धा खऱ्यापेक्षा सुंदर होता. नाही बाई, आनंदा, इतक्या लवकर विसरलास आपल्या ताईला? मी आनंद नाही, मी माधव आहे. अरे, जगाच्या दृष्टीने तू माधव असलास तरी माझ्या दृष्टीने तू आनंदच आहेस. वेड्या, आमच्या उजाड जीवनात तू आलास आणि आमचं हे छोटस घर आनंदानं नाहून निघालं. मुलांचं तूच मामा आहेस. आनंदा, राजा नाती मोठी नसतात रे, मोठी असते ती माया. पटलं मला ताई, पटलं. तू कोण आहेस, कुठला आहेस, सगळं काही ठाऊक आहे मला. मग 7 जन्म तोच पती मिळावा म्हणून बायका वटपौर्णिमेचं व्रत करतात. तसं 7 जन्म तुझ्यासारखा भाऊ मिळावा म्हणून एखादं व्रत नाही का रे? मार लिहितोय येताना बरोबर एक बहीण आणि तिची 2 मुलं आणतो म्हणून. ही कुठली बहीण? कागवाईनी. मला काही कल्पना नाही. काय करताय हो? मामाची गाडी पण आहे. अहो तसं नव्हं, मी गावतोय तुम्हासनी. आणि काका, तुम्हाला वाटायचं ना मला एक बहीण असावी. ही माझी बहीण रमा. आणि बाबा, मी कर्तबगार होऊन घरी आलोय की नाही मला ठाऊक नाही, पण धीट पुरुष मात्र नक्कीच झालोय. मामा, किती छान बाग आहे रे तुमच्या इथं. आवडली तुम्हाला? हो मामा, मी जाऊ खेळायला? हो, जा ना, जा. जायचं नाही. कुठं निघाला? जायचं नाही. का 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 जायचं नाही? का जायचं नाही? स्विमिंग पूल आहे, पाय घसरून पडले, पंचायत व्हायची. काही धडपडत नाही. जा रे, जा जा. काका, लहानपणी जे सुख मला या घरात मिळालं नाही ते त्यांना मिळू दे. पडल्याशिवाय घट्ट उभं राहता येत नाही. जगण्याचा हा अर्थ मला माझ्या रमाताईच्या घरी कळला. काकासाहेब,
भाऊ होऊन हा माझ्या आंधळ्या आयुष्यात आला आणि माझं उभं आयुष्य उजळून टाकलं यानं. काय सांगतेस? केवढा आधार दिला या तुमच्या मुलांना आम्हाला. पणती भोवती पदर धरावा तसं रक्षण केलं आमचं. या आंधळ्या बहिणीसाठी केवढी मोठी भाऊबीज घातली यानं. मला दृष्टी यावी म्हणून काय केलं नाही यानं. आम्हाला लाजू नकोस पोरी. माती खालच्या मातीला फार ऊब असते. तिनं आभाळ पाहिलेलं नसतं, ऊन पाऊस पाहिलेलं नसतो. माती करपल्याशिवाय बीज फुलत नाही हे आम्हाला कधी कळलंच नाही. आणि म्हणून आम्ही तिला जास्त मायेची ओढ देत राहिलो. काका, खरं म्हणजे याला थेटपणे कसं वागावं हे आमच्या राधेनं शिकवलं. राधा? ही कोण राधा? तुमची होणारी सून. आईला आमचं पार्सल बाहेरच राहिलं बहुतेक. आले आले. एकदम शॅम्पल आहे. हा ये. बापरे. हॉटेल मधली. हो ना. काय झालं? काय या घरात आल्यापासून तुला पण माझा गुण लागला आणि तुझाही माधव झाला. कसं काय वाटलं आमचं पार्सल? पार्सल काय म्हणतोस रे? घरची लक्ष्मी आहे ती. लक्ष्मी? ताई तूच सांग, ही लक्ष्मी हाय का कडक लक्ष्मी हाय?